वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. वसुंधरा, अवनी, अगं चला, उशीर होईल. आले आई आले. हा, हे काय वसुंधरा कुठे आहे? फार चिंकट आहे भीती. जा बोलव जा तिला. आई हो, असं काय करताय? नवीन नवरी आहे ना ती, आणि ती तयार व्हायला वेळ नाही घेणार तर कोण आपण घेणार आहे का? थांबा, मी बोलवते तिला. वहिनी 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 खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तण्याचा फोन आला होता. ती म्हणते की ती घरी येणार आहे. अखिल अखिल शांत हो, शांत हो. ही इथं बस बस. शांत व्हा दे आणि मला नीट सांग काय झालं. गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग. कशी दिसतीये मी? एक मिनिट, तू आज अशी का तयार झालीस? हे बाय द वे, तुला माहितीये मी तुझ्यासाठी आज उपवास केलाय आणि व्रतही ठेवलाय की मला जन्मोजन्मी तूच नवरा म्हणून मिळू दे. आज मी ना ते वडाला राऊंड राऊंड करणार आहे आणि मग जाऊन माझ्या सासूबाईंचा आशीर्वाद घेणार आणि मग तुझ्या हाताने माझा व्रत सोडणार. तनू, ऐक ना माझं. आपल्या लग्नाबद्दल, आपल्याबद्दल मलाही घरी सांगायचंय, पण अगं काही वेळ नाहीये ती. अखिल, तू तुझ्या बायकोला वटपौर्णिमा करण्यापासून थांबवणार आहेस? आणि ती सुद्धा माझ्यासाठी उपवास करते, आणि ती आईचा आशीर्वाद घ्यायला घरी येणार असं म्हणत होती. अगं तिथे खरंच आईला सांगितलं तर खूप मोठा गोंधळ होईल ग. गोंधळ? कसला गोंधळ? अखिल, काय बोलतोयस तू? कसला गोंधळ होईल? काय? काही नाही, ते वटपौर्णिमेसाठी जायला उशीर झाला तर खूप मोठा गोंधळ होईल असं म्हणत होतो मी. अखिल, तुला काय वाटतंय? तू खोटं बोललास तर मला कळणार नाही. नाही वहिनी. अच्छा, तू आता तुझे सगळे सिक्रेट्स तुझ्या नवीन वहिनीला सांगणार तर? मला विसरलास ना? ठीक आहे, सांग तिलाच सगळं. माझ्याशी इथून पुढे बोलायचं पण नाही. नाही नाही वहिनी, वहिनी असं काहीच नाही आहे. सॉरी सॉरी सॉरी, मी गंमत करत होते. अगं, इतकं का टेन्शन घेताय तुम्ही? अखिल, इथून पुढे तुला तुझे सगळे सिक्रेट्स वसुंधरा सोबत शेअर करायचे असतील तर तू अगदीच करू शकतो. मला काही हरकत नाही. वसुंधरा, अगं किती चांगली गोष्ट आहे. तुमच्या दीर भावजाईच्या नात्यापेक्षा बहीण भावाचं नातं घट्ट व्हायला लागलंय. आणि अखिल खूप चांगला मुलगा आहे. कधीच भावाची कमतरता जाणवू देत नाही. आणि तुला म्हणून सांगते हा वसुंधरा, मी जेव्हा लग्न करून या घरात आले होते ना, तेव्हा अखिल हा असा एवढूसा होता ग, आणि कायम माझ्या पाठीमागे वहिनी 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 करत फिरायचा. काय अखिल? नाही खरंच वहिनी, अखिल भाऊजी या घरात आहेत म्हणून मला आपलेपणा वाटतो. खरं. आणि त्यांच्याबरोबर काही चुकीचं घडलेलं मी अजिबात सहन नाही करणार. बरं वसुंधरा, अगं पूजेला जायला उशीर नको व्हायला. निघूया का आपण? अखिल, जरा आम्हाला सोडतोस का? हो हो हो, येईन. चल चल वसुंधरा. वसुंधरा, अवनी, अगं झालं की नाही तुमचं? काय बाई या पोरी तरी आधीपासून सांगत होते आदल्या दिवशी रात्रीपासून तयारी करा. साडीला इस्त्री करून ठेवायची, पूजेचं ताट तयार करून ठेवायचं. आटपा ग. आले आले. सर्दी सुरू व्हायच्या आधी पोचलो ना तर लवकर होईल आपलं सगळं. कळलं ना? हो. हा. अरे वा, छान छान. एकटी नवीन नवरी आली तर हे हाल आहेत आपली. उद्या अखिलची बायको पण आली ना तर रात्रीपासून शंख करायला पाहिजे मला तुमच्या नावाने. चला.
आमच्या वेळेला तुला सांगते आम्ही अगदी पहाटे उठायचो ग तयारीला. आम्ही एवढ्या नटायचो थटायचो. आई, अगं किती वेळ कधीचा वाट बघतोय मी. तिकडे गर्दी होईल ना आता, परत पाऊस पडला तर परत चिखल पण होईल. आता गाडीत बसू का इथंच बोलणार आहे सगळं. चला. चला आई तुम्ही चला ना पुढे, मी आलेच. काय तुझं, चल ना. येते ना. बर चल ग चल. बनी काय करतोयस तू? धागा बनते. बाळा आधीचा दोरा काढून टाक ना. नको, तर नाही काढला ना तर अजून सपोर्ट मिळेल ना. बाळा त्याशिवाय तुला नवीन दोरा कसा बांधता येईल? आणि इकडे. आई नको, मी करेन ना. असू देत, मी करते. आई एक दोरा पुरेल ना की माझी बॅग तुटेल आई. काही तुटणार नाही. जुना दोरा काढल्याशिवाय नवीन दोरा नाही बांधता येणार आपल्याला. आई नात्यांचं पण असंच असतं ना. जुने बंध तोडल्याशिवाय नवीन जुळत नाही. काय बनलीस आई? काही नाही. हे घे, आता नाही तुटणार तुझी बॅट. वसुंधरा अगं चल ना, किती त्या पोराचं कौतुक. आले आले आई. हा बाळा ब्रेकफास्ट करून घ्या, मी जाऊन येते. बघितलं, मी म्हणलं होतं ना गर्दी होणार म्हणून. बघा आता. आई अहो कुठे एवढी गर्दी आहे, आणि सगळ्या ओळखीच्याच तर बायका आहेत. आई हा ते बघा त्या बाजूला, कुठे ग? तिकडे तिकडे तुमच्या ओळखीच्या त्या सरोदेबाई, आणि त्यांची सून पण आहे. खरंच की. वसुंधरा सरोदे काकूंपासून जरा जपू ना, त्यांना गळ्यात पडायची फार सवय. काय ग तू. चला. काय अखिल, गाडी लॉक का केलीस तू? आई मी काय म्हणतोय, आपण दुसरीकडे जाऊया. दुसरीकडे का? अगं बघ ना किती गर्दी आहे. तुमचा नंबर कधी येणार म्हणून म्हणतोय आपण दुसरीकडे जाऊया. मी काढतो गाडी. नाही नाही, असू देत, आम्ही आपली इथेच पूजा करतो. अरे काय दरवर्षी येतो ना इथे, आता इथून उठून दुसरीकडे पोहोचेपर्यंत आणखीन वेळ जाईल. नको नको, उतरा ग, इथेच पूजा करूया. चला. अखिलरी असं काय करतोयस तू? तू बरा आहेस ना? मी बरं आहे, मला काय होणार आहे. वर ना अनलोक मग. चला चल. तनू ऐक ना माझं. हाय बेबी, कशी दिसते तुझी बायको? तनू प्लीज माझं ऐकून घे. नो 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 प्लीज, मी आज तुझं काही ऐकणार नाही. आज काहीही झालं तरी मला आईंचा आशीर्वाद हवा. ओके बाय. वहिनी वहिनी
वहिनी तनय आली. कुठे? मागे बघ ना. आणि ती म्हणते की ती आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जाणार नाहीये. मला कळत नाही काय करू. प्लीज कर ना काहीतरी ग. काय करू पण? आय डोंट नो. तू प्लीज कर ना काहीतरी. तिला कसं तरी कन्व्हिन्स कर इथून जायला. प्लीज लवकर. तू शांत हो, मी बघते काहीतरी. हिला काय झालं आता? तनया, ही वसुवहिनी. हाय. इकडे ये लवकर. आले. 1 मिनिट. एकच मिनिट. मला सांग कशी दिसतीये मी? सगळं काय चाललंय तुझं? मला सांग मी कशी दिसतीये? छान दिसतेस तनया. अखिलने तुला सांगितलं होतं की नाही इथे येऊ नकोस म्हणून. त्याने रिक्वेस्ट पण केली होती तुला. मग का आलीस तू इथे? वहिनी तुला माहितीये ना तू नाहीच म्हणणार. अगं आणि मी त्याच्यासाठी उपवास धरलाय. मग तू सांग मला मी वडाची पूजा नको का करायला? आणि तसंही मला आईंचाही आशीर्वाद घ्यायचा आहे. आता खूप झाली ही लप्पालप्पी. तनया, प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते. नाही म्हणजे तुमच्या नात्याबद्दल सगळ्यांना कळायला हवी ही गोष्ट खरी आहे. पण हे सांगणं अखिलचं काम आहे, तुझं नाही. अगं पण तू सांगतोय का? नाही ना. आणि आता मी अजून नाही वाट बघू शकत खरंच. मग थोडा धीर धर ना बाळा. मला सांग, अखिलला अशा पद्धतीने मॅनिप्युलेट करणं बरोबर आहे का? अगं वहिनी तुला कळत नाहीये. हे बघ जोपर्यंत मी गर्लफ्रेंड होते ना तोपर्यंत सगळं ठीक होतं. अगं पण आता आमचं लग्न झालंय. मग तूच मला सांग मला बायकोचा मान नको का मिळायला? म्हणजे तू कशी आता इथे आलीस? तू वडाची पूजा करणार आहेस, आईंचा आशीर्वाद घेणार आहे. मला पण करायचंय हे सगळं. पण तनया, हे सगळं करण्याची ही पद्धत नाही आहे अगं. मला सांग, आज जर का तू आईला तुमच्याबद्दल सांगितलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. अगं आशीर्वाद तर विसरूनच जा, उलट त्या चिडतील तुमच्यावर. आणि आणि या नोटवर तुमच्या लग्नाची सुरुवात जर होणार असेल तर ते चालणार आहे का तुला? तनया, मी तुमच्या दोघांच्या भल्यासाठी, तुमच्या दोघांच्या चांगल्यासाठी बोलते हे सगळं. कोणाशी एवढं बोलत होतीस? कोण आहे ग ही? तुझ्या ओळखीची आहे का? दैव, अरे वा वहिनी, तुझी मैत्रीण भेटली तुला? अरे पण तिची मैत्रीण, तुला काय माहिती? अगं
वहिनीच बोलली होती मला की कदाचित तिची मैत्रीण येणार आहे वटपौर्णिमेला म्हणून. हो ना वहिनी? हा हो. अगं वहिनी तिची ओळख करून दे ना. या माझ्या सासूबाई जयश्री ठाकूर आणि जाऊबाई अवनी ठाकूर, अवनी वहिनी. अगं असू दे सुखी राहा. सौभाग्यवती. तुमचं नाव काय? सावित्री जा. नाही, त्या मूळच्या पटनाच्या आहेत. आत्ता मराठी फॅमिलीमध्ये लग्न झालंय. अच्छा अच्छा. पण तिची मैत्रीण तुला काय माहिती? तिथे आई लग्नात ओळख झाली होती ना आमची. हा हो का? हा पदर आहे. अगं आई त्यांच्याकडे पद्धत असते अशी, म्हणजे वटपौर्णिमेला कोणाला चेहरा दाखवायचा नाही असं. हो का? अखिल, पण तुला कसं माहिती रे तिच्याबद्दल एवढं सगळं? अगं वहिनी ऍक्च्युली लग्नात आम्ही भेटलो होतो ना तेव्हा बोलणं झालं होतं आमचं. तेव्हापासून प्लॅनिंग चाललंय वटपौर्णिमेचं. काय ना त्यांच्याकडे खूप मोठा घाट असतो. हो का? अच्छा. पण तिला बोलू देत की, तुझं काय मध्ये मध्ये? बोल ग, तू बोल. छे ती नाही बोलणार. का? मौन व्रत, त्यांच्याकडे पद्धत आहे तशी. अच्छा अच्छा. कमाल आहे बाई, कमाल आहे. किती लग्नाला किती वर्ष झाली? ते मराठी कळतं का हिला? अच्छा. म्हणजे दोघी मैत्रिणींची एकाच वेळेला वटपौर्णिमा आली म्हणायची पहिली. छान छान. पण आपली लग्नात भेट झालेली मला आठवत नाहीये हो. आई वहिनी मी काय म्हणतो, लवकर पूजा करून घेऊयात का? नाही गर्दी वाढेल, परत पाऊसही पडू शकतो ना, म्हणून म्हणतोय. हो हो हो, आम्ही आपलं गप्पाच मारत बसलो. चला पूजा करून घेऊया. चला चला. एक्सक्यूज मी, कुठे मेकॅनिक वगैरे आहे का? आकाश सर. ए लकी. हा हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही इथे काय करताय आणि गाडीला काय झालं? काही कळत नाही. अरे बापरे. बरं थांब मी बघतो एक मिनिट. नेहमी देवासारखं धावत कसं येतोस रे? कमॉन सर.
अहो मी तसंही आपल्याच मीटिंगसाठी चाललो होतो. मी तसंही पुढे जाऊन काय करणार आहे? तुमची गाडी दुरुस्त झाली की एकत्र निघू.